भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी नुकतीच गणरायाची आरती केली। आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। आज तुम्ही तल्लीन झालात, काल जो काही प्रकार घडला, तुमचं नाव आलं नाही संपर्क प्रमुखांच्या यादीमध्ये, त्यामुळे बरीचशी टीका टिप्पणी होऊ लागली। किरीट सोमय्या पण त्या ठिकाणी म्हणतायत की कशा पद्धतीनं ही सगळी यादी तयार करण्यात आली आणि माझं नाव का टाकलं, मी सामान्य कार्यकर्ता आहे। तुम्ही पण स्वतःला सामान्य कार्यकर्ता समजता आता, कारण मराठ्यांचे एक नेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जायचं, पण या यादीतच तुमचं नाव नाही आहे। जरांगेंवर ज्या पद्धतीनं तुम्ही टीका केली यासाठी तुमचं नाव वगळलं असं म्हणावं? मला वाटतं की मला काय टार्गेट केलं जातं आहे। मी काल देखील TV9ची मुलाखती दिली आणि तीच मुलाखत मी ट्विट देखील केली। मला माझ्या पक्षावरती, माझ्या नेत्यांवरती पूर्णपणे भरोसा आहे। पक्षामध्ये प्रत्येक वेळेला नवीन नवीन लोकांना संधी दिली जाते। 2017ची निवडणूक असेल, 19ची लोकसभा असेल, 19ची विधानसभा असेल, 24ची लोकसभा असेल, या सर्व निवडणुकांमध्ये निवडणूक समन्वय समितीमध्ये मी होतो। कदाचित पक्ष नेतृत्वाला यापेक्षा अजून काहीतरी मला चांगली जिम्मेदारी द्यायची असेल, किंबहुना माझे नेते सन्माननीय देवेंद्रजींच्या मनात आणि काहीतरी असू शकतं। त्यामुळे मी काल जे सांगितलं ते पुन्हा रिपीट करतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, एक स्वयंसेवक म्हणून, पक्षाचा राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि तृतीय स्वतः जे आम्ही म्हणतो, त्या ठिकाणी मी प्रत्येक वेळेला म्हणतो की तृतीय म्हणत असताना आम्ही माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय अमित शहाजी, देवेंद्रजी आणि मग आम्ही। त्यामुळे प्रथम आमच्या नेतृत्वाने दिलेला निर्णय याचा सन्मान करूनच आम्ही पुढे जातो आणि तो कायम राहील। जरांगे पुन्हा एकदा 16 तारखेपासून आंदोलनाची त्यांनी हाक दिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं तुमच्यावरती टीका करतायत, दरेकरांवर टीका करताय, पुन्हा एकदा त्यांनी तुमच्यावरती टीका केली आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे, यांना उत्तर कसं देणार? जरांगे हा बोगस थोतांड आहे। उपोषणाचं हत्यार आता त्याचं जुनं झालं, त्याला गंज लागला। मी उपोषण करणार, मी उपोषण करणार, मग इथे जाणार, मी तिथे बसलो, मग GR दाखवला, मोर्चे काढले, आंदोलनं केली। आता मराठ्यांना लक्षात आलं आहे की याचा थोतांडपणा काय आहे। जे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की मराठा आरक्षणामध्ये नाटकबाजी करणारा, माज आणि मस्ती आलेला माणूस जो कोण असेल तर तो जरांगे पाटील आहे। आत्तापर्यंत मी त्यांना मनोजदादा म्हणत होतो, पण आता मनोजदादा देखील त्याला म्हणणार नाही। ज्या पद्धतीमध्ये राजा राऊतांनी त्यांचे टाराटारा कपडे फाडले, काल परवा एका TV चॅनलवरती इतर मराठा अभ्यासकांनी त्यांचे कपडे फाडले, यावरून स्पष्टपणे दिसून येतं की मराठा समाजाला आता लक्षात आलं की यांनी शरद पवारांच्या नावाची जी घोंगडी घातली होती, ज्याला मी काल M फॅक्टर म्हटलं, माज मस्ती आणि महाविकास आघाडी, हा 3M घेऊन चालणारा जरांगे पाटील हा देवेंद्र फडणवीसांवर बोलणार। मराठा आहे, मराठा समाजाचा आहे म्हणून त्याच्याबद्दल अजून अपशब्द मी वापरत नाही, कारण माझा तो समाजबंधू आहे, माझा भाऊ आहे। समाजबंधूचा कोण अपमान करत नाही, त्यांनी माझा लाख वेळा अपमान केला। परंतु देवेंद्र फडणवीसांवरती बोलायच्या आधी तू काय, तुझी कुवत किती, देवेंद्र फडणवीस काय, त्यांचं कार्य काय, सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं स्थान काय, राज्यातल्या मुख्यमंत्रीपदाचं स्थान काय, या राज्यामध्ये शरद पवारांपेक्षा चांगलं काम केलेला जर कोण मुख्यमंत्री असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत। आणि पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण मुख्यमंत्री म्हणून राहिलेले राज्यात 2च मुख्यमंत्री आहेत, त्यामध्ये एक वसंतराव नाईक आहेत आणि दुसरे देवेंद्र फडणवीस आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवरचा जळफळाट हा शरद पवारांचा, उद्धव ठाकरेंचा हा कायम आहेच। आणि त्या माध्यमातून जरांगे पाटलांना हत्यार बनवलं जातं आणि त्यांच्या तोंडून जी त्यांना बोलता येत नाही ते बोलण्याचं काम होतं आहे। मी जरांगे पाटलांना पुन्हा आवाहन करतो, हिम्मत आहे तर त्यांनी चर्चेला यावं, देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवावी, सगळे सोयऱ्याचं त्याला आश्वासन कोणी दिलं याच्याबद्दल त्यांनी सत्यता जनतेसमोर आणावी। शरद पवारांना विचारावं 50 वर्षात त्यांनी काय केलं, उद्धव ठाकरेंना विचारावं 2019 ते 2022 त्यांनी काय केलं। आणि आम्ही बोलल्यानंतर मग आम्हाला धमक्या द्यायच्या, फोन करायचे, त्यालाही आम्ही भीक घालत नाही। आता तेही करणारे घाबरायला लागले, कारण जैसे को तैसा मिला तो क्या मजा आया। आम्हीही मराठी आहोत, गणपती बाप्पासमोर सांगतो, कधीच त्याच्याबद्दल वाईट चिंतलं नाही। आंदोलक म्हणून जर त्याचं आंदोलन असेल तर गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो त्याच्या आंदोलनात मी बरोबर आहे। वेळ प्रसंगी राजीनामा देऊन त्याच्याबरोबर यायला तयार आहे। चल म्हणा शरद पवारांना जाब विचारायला जाऊ, चल म्हणा उद्धव ठाकरेला जाब विचारायला जाऊ, चल म्हणा टिळक भवनवरती मोर्चा काढू, भारतीय जनता पार्टीचा त्याग करून त्याच्याबरोबर उभा राहायला तयार आहे। पण अशा पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला जर मनोज जरांगे पाटील जर टार्गेट करून करणार असतील तर या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटीलाला मी टार्गेट केल्याशिवाय राहणार नाही।
देवेंद्र फडणवीसांवरती जर त्यांनी एक बाण चालवला तर महाभारतासारखे 100 बाण मी त्याच्यावर चालवीन, हे तुम्हाला आज तुमच्या माध्यमातून सांगतो. नक्कीच. पण याची किंमत तुम्हालाच चुकवावी लागते असं तुम्हाला वाटत नाही? ज्या पद्धतीनं भाजप तुमच्या सोबत आहे का? पक्ष म्हणून पक्ष तुमच्या सोबत आहे का? ज्या पद्धतीनं तुम्ही जरांगे पाटील यांच्यावरती यांना सडेतोड उत्तरं देताय, बाण सोडण्याची भाषा सुद्धा या ठिकाणी करताय, वक्तव्य करताय, पण पक्ष सोबत आहे का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. तुमचं नाव नाही आहे यादीमध्ये, बरीच चर्चा जडू लागली. यादीतल्या नावाला काही प्रॉब्लेम नसतो. यादीत नाव आहे नाही आहे हा काय विषयच नाही आहे. मी पक्षाचा आहे, मी पक्षासाठी आहे, मी राष्ट्राचा आहे, मी राष्ट्रासाठी आहे, माझा पक्ष राष्ट्रासाठी आहे आणि मी पक्षासाठी आहे, हे माझं ध्येय धोरण आहे. नाही, पण महत्त्व कमी होतं असं नाही वाटत? महत्त्व कसलं? आज तुम्ही माझ्याकडे पुन्हा इंटरव्ह्यू घ्यायला आलाच ना, माझं महत्त्व कुठे कमी झालं? त्यामुळे महत्त्व कमी जास्त हे कुठल्या यादीत नाव आलं, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री म्हणून नसतं. आम्हाला देवेंद्र फडणवीसांनी जे प्रेम, महत्त्व आणि या राज्यामध्ये जनतेमध्ये राजकारणामध्ये एक महत्त्व प्राप्त करून दिलं ते एखाद्या मंत्र्यापेक्षा मोठे. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीच्या पदाचा आणि कुठल्या गोष्टीचा लोभ नाही, माया नाही, मत्सर नाही. पक्ष कार्यकर्ता म्हणून हा जो टॅग आहे तोच खूप मोठा आहे असे मला स्वतःला आत्मविश्वास आहे. नक्कीच. संजय राऊत यांनी बरीच टीका केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घटिया म्हटलंय त्यांना. आणि नागपूरमध्ये जो काही प्रकार घडला, ॲक्सिडेंट झाला ऑडी कारचा, त्यामध्ये संकेत बावनकुळे यांच्यावर सुषमा अंधारे सुद्धा आता आरोप करतायत, दूध प्यायला गेला होता का संकेत बावनकुळे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. संजय राऊत म्हणतात की गृहमंत्री निष्क्रिय आहेत आणि घटिया आहेत. पहिली गोष्ट तर जो अपघात झाला त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. काल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी देखील निपक्षपात चौकशी झाली पाहिजे, त्यांच्या मुलाची देखील चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी माध्यमातून केली. मला वाटतं ती चौकशी देखील झाली. परंतु ज्या पद्धतीमध्ये संजय राऊत देवेंद्र फडणवीसांवरती अपशब्द वापरत आहेत, तर मी जर बोलायला गेलो तर संजय राऊत हा शरद पवारांचा घरगडी आहे. हा काय भाडगाव भांडी घासायला जातो का पवारांचे? शरद पवारांच्या मनामध्ये असलेला राग हा जरांगे पाटील आणि संजय राऊतांच्या तोंडून बोलण्याचं काम शरद पवार करत राहतात आणि कायम सातत्याने करत राहतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर बोलायची लायकी देखील संजय राऊताची नाही. संजय राऊत कोण आहे हो? सामनामध्ये कारकून होता. नारायण राणे साहेबांना जर तुम्ही त्याचा इतिहास विचारला तर तुम्हाला सांगेल. बाळासाहेबांची ह्या गोष्टी सांगतो, बाळासाहेबांबद्दलचे विषय सांगतो. बाळासाहेब ह्याला उभे देखील करत नव्हते. कुठून कुठे कसा आला, काय आला, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सर्व माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांच्या घरगाड्याला उत्तर देणं माझं काम नाही. देवेंद्रजींवरती बोलला तर जैसे को तैसा मिला तो क्या मजा आया, अशा प्रकारचं उत्तर त्याला दिलं जाईल. महाराष्ट्र माफ करणार नाही देवेंद्र फडणवीसांना अशी टीका करतायत आता राऊत. तुम्हाला वाटतंय कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना घेरण्याचं काम होतंय महाविकास आघाडीकडून? महाराष्ट्र काय याच्या सातबाऱ्यावर लिहून दिलं आहे का संजय राऊताच्या? का त्याच्या मालकाच्या सातबाऱ्यावर लिहून दिलं आहे? महाराष्ट्र माफ करणार नाही, महाराष्ट्र माफ करणार नाही. या महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीसांनी जे कार्य केलं, विकासाचं असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, कष्टकऱ्यांसाठी असेल, कामगारांसाठी असेल, महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून असेल, सर्वसामान्य जनतेसाठी असेल, शिक्षणासाठी असेल, असं कार्य या राज्यातला कुठलाही मुख्यमंत्री करू शकला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातली तमाम 14 कोटी जनता ही देवेंद्र फडणवीसांच्या मागे आहे आणि त्यांना त्यांचा आशीर्वाद आहे. या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती संपूर्ण बहुमतामध्ये सत्तेत येईल आणि त्यावेळेला या सगळ्या माज आलेल्या लोकांचा माज उतरेल, एवढं मी आपल्या माध्यमातून सांगतो. नक्कीच. पण जे सर्वे येत आहेत आता, विविध प्रकारचे सर्वे येत आहेत, टाइम्स नावचा सर्वे येतोय, त्यानंतर लोकपोलचा सर्वे येतोय, यामध्ये महाविकास आघाडीला 141 ते 155 जागा दाखवल्या जात आहेत आणि त्याच्याच आसपासच्या ज्या जागा आहेत त्या महायुतीला दाखवल्या जातात. काय होईल नेमकं, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की रोहित पवार या माध्यमातून सध्या आता सर्वेचं काम चालू केलं आहे. त्याने एक एजन्सी उघडली आहे रोहित पवारनी आणि तोच या माध्यमातून हे सगळे सर्वे, मग ट्विट, मग सोशल मीडिया एजन्सी, प्रवीण दरेकरांना त्याच्या कॉल सेंटरमधनं फोन जाणं, मला फोन जाणं, शिव्या देणं, हे सगळे उद्योग सध्या रोहित पवार करत आहेत. त्यांना काय झालं आहे, अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अजितदादांची जागा घेण्याचं स्वप्न पडायला लागलं. पण त्यांना माहीत नाही दुसरा रोहित त्यांच्या मागोमाग आता विधानसभेत येतो आहे.
आणि हा कच्चा लिंबू आहे रोहित पवार. अजून त्याला राजकारण त्याच्या आजोबाकडून शिकायला खूप वेळ आहे. आणि आजोबा हे श्रीकृष्ण आहेत, त्याला तेवढंच शिकवतील जे चक्रव्यूहात जायला लागेल. म्हणजे अभिमन्यूसारखी गत होईल असं म्हणायचं. त्याच्यापेक्षा वाईट. नक्की 67 जागा तुम्हाला दाखवल्यात. रोहित पवार म्हणतात की भाजपला या निवडणुकीमध्ये 65 ते 67 जागा मिळतील. याला उत्तर कसं देणार? पुढचा एक लिहायला ते विसरले. त्यामुळे मला वाटतं की त्यांचं गणित कच्चं आहे. त्यांनी थोडा गणिताचा अभ्यास करावा. आणि जर गणिताचा अभ्यास कच्चा असेल तर ज्यांना ते आवडत नाहीत त्या जयंत पाटलांकडनं शिकून घ्यावं. पुन्हा एकदा संजय राऊतांचा एक मुद्दा राहून गेला होता. ते म्हणतात की अजितदादा जे आहेत ते जास्त कॅपेबल आहे मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदेपेक्षा सुद्धा. त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे असं म्हणतात. याकडे कसं पाहतात? मग ज्यावेळी महाविकास आघाडी बनली तर माझं कुटुंब माझी जबाबदारीला कशाला बनवलं? अजितदादालाच बनवायला पाहिजे होतं. मग तेव्हा असं बोलायला पाहिजे होतं, माझा दादा माझा मुख्यमंत्री. आम्ही आमंत्रण दिलं होतं उद्धव ठाकरेला बनव म्हणून. खरं तर संजय राऊतांनाच मुख्यमंत्री बनायचं आहे. त्यांच्या मनामध्ये ती इच्छा आहे. संजय राऊतांच्या मनात उद्धव ठाकरेबद्दल किती द्वेष आहे हे आपल्यासमोर बोलू शकत नाही. कधीतरी खाजगीत लोकांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. परंतु त्यांना स्वतःला मुख्यमंत्री बनायचं असल्यामुळे आता अजितदादा मुख्यमंत्री बनले तर चांगलं आहे. अरे मलाही आनंद वाटेल. माझे पारिवारिक मित्र आहेत अजितदादा. पण आज राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वात हे सरकार आहे. या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथरावजी शिंदे, अजितदादांच्या नेतृत्वात हे राज्यातली निवडणूक लढवली जाईल. मुख्यमंत्री पुन्हा हा महायुतीचा बनेल हे बाप्पाच्या समोर आज आपल्याला मी सांगतो. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. आज आरती केली, तुमच्याकडे पण गणरायाचं आगमन झालं आहे. मोठ्या भक्तिभावाने तुम्ही पूजा करत असता. काय मागितलं, काय साकडं घातलं देवाकडे? मला असं वाटतं की बाप्पा 11 दिवसाच्या सुट्टीवरती आपल्याकडे येतो, तर आपण त्याला द्यायला पाहिजे, ना की आपण मागायला पाहिजे. देणारा देत जातो, घेणारा घेत जातो. पण देणाऱ्याचे हात 1000, घेणाऱ्याचे हात 2. त्यामुळे तो 1000 हाताने आम्हाला देऊन जाईल. मी त्याच्याकडे काही मागितलं नाही. मी त्याच्याकडे एवढंच मागितलं, लालबागच्या राजाच्या चरणी पण तेच मागितलं की सुख समृद्धी शांती, बळीराजा, कष्टकरी, महिला, युवक, तरुण तरुणी ह्या राज्यातल्या देशातल्या प्रत्येकाला विकासाच्या गतीने मोठं होऊ दे. प्रत्येकाला सुखसमृद्धी आणि आरोग्य चांगलं लाभू दे. एवढंच बाप्पाकडे मागितलं. आणि बाप्पाची सुट्टी चांगली जाऊ दे, एवढंच माझ्या बाप्पाकडे मागणी आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. तर आपण पाहतोय प्रसाद लाड यांनी सडेतोड जरांगे पाटील यांना सुद्धा उत्तरं दिलेली आहेत, आव्हान केलेलं आहे. आणि त्यासोबत संजय राऊत यांना देखील उत्तरं दिलेली आहेत. कॅमेरा पर्सन खंडुराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.